हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरेच असतील. तर चहा नाश्ता तुमचा झाला आहे का? म्हणजे मी सकाळचं नाही विचारते, संध्याकाळचं विचारते. तर आमच्या इथं खूपच पाऊस आहे. म्हणजे एवढा पाऊस आहे ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही, एवढा पाऊस आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर मी दाखवते बाहेर. आम्हाला बाहेर जायचं म्हणलं तरी एवढी थंडी वाजते ना की काय बोलायच नको. आज एवढे कपडे आम्ही म्हणजे धुवून बिवून सगळं एकदम चकाचक करून ठेवले. ते सुकतात तर नाही. हे काय, ही माझी तुळसमध्ये मी जरा औषध टाकलं होतं, त्यामुळे जरा तुळस माझी सुकली आहे. खूपच अंधार झाला आहे, तुम्हाला दिसणारच नाही तरी मी दाखवते. दिसतंय का? हे बघा, मीच दिसत नाही आहे तुम्हाला. उजेडात काढायला पाहिजे होता. खूपच पाऊस आहे त्यामुळे अंधार खूप झाला आहे. आता टाईम पण होऊन गेला ना, 8 साडेआठ वाजलेत ना, नाही 7 साडेसात वाजले असतील. त्यामुळे आता बाहेरचा नजारा मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तर असं काय, खूपच म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना. तुमच्या गावाला पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि महाबळेश्वरच्या पावसाची मज्जा घ्यायला आमच्याकडे महाबळेश्वरला या फिरायला तुम्ही. आणि आमच्या इथले सगळे धबधबे कसे भरलेले आहेत ते बघायला भेटेल तुम्हाला. खूप छान छान म्हणजे हे तर जागा आहे बघण्यासारखी. तर तुम्ही येऊ शकता. आणि जेव्हा कधी येताल तेव्हा मला नक्की मेसेज करा, म्हणजे मी तुम्हाला भेटायला येईल. आणि तुम्ही म्हणत असेल मॅडमला दम का लागतोय, तर दम ह्याच्यासाठी मला लागतो की मला 7-8 वर्षापूर्वी एक पॅरालिसिस अटॅक झाला होता. तेव्हापासून माझी तब्येत एकदम म्हणजे अशी हेच असते. म्हणजे कर्नाटकला, निपाणीला माझे मिस्टर मला घेऊन जायचे. तिथले इंजेक्शन घेऊन आणि नंतर मग हातपाय म्हणजे असं थंडगार त्यात राहिले. जास्त थंडी लय भरून आली तर असे तोंडबिंड जरा वाकडे होतात. कारण बघा, माझे कधी कधी व्हिडिओमध्ये माझी जीभसुद्धा अडकते बोलताना. तर तो प्रॉब्लेम मला आहे पॅरालिसिसचा. म्हणजे तुम्ही म्हणताल की मॅडम एवढं कमी वयात कसं काय तुम्हाला पॅरालिसिस झाला. बघा, आजाराला काही वय लागत नाही. आजार हे कधी कोणालाही होऊ शकतो. कारण आता तुम्ही बघताय कोरोनाच्या नंतर आपण जे कोरोनाचे इंजेक्शन घेतल्यात त्यानंतर तर प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अटॅक येतोय. म्हणजे बारक्या पोरापासनं मोठ्यापर्यंत. आणि तरुण पोरांना तर खूपच म्हणजे यंदा हॅटॅकचा प्रॉब्लेम खूपच वाढलेला आहे. आणि चांगली माणसं हॅटॅक प्रॉब्लेमनंच जातात आहे. असं नाही की नाही. म्हणजे आणि कोरोनाचे इंजेक्शन घेतल्यामुळे सांधे हात पाय खूप दुखतात. आपण घेतल्यात ते आपल्या भल्यासाठी आपण घ्यायला गेलो, पण आता त्याचा त्रास एवढा जे होतोय ना, खूपच प्रमाणाच्या बाहेर होतोय. खास करून लेडीज लोकांना तर खूपच. कारण त्यांची काम करण्याची जी क्षमता असते ती खूप कमी झाल्यात. पहिले किती कामं माणसं करत होती, आता ते इंजेक्शन घेतल्यापासून कामच होत नाही. आणि जास्त करून म्हणजे थकवा येतो, दम लागतोय. असं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स असे भरपूर फेस करावे लागतात. पण मला तर आधीपासूनच म्हणजे त्रास आहे. म्हणजे मला काय बीपीचा त्रास नव्हता, पण अचानक ते माझ्याबरोबर घडून गेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मला बीपी माझी खूप लो होती, हाय नाही होत. लो झाली ना तर मग मला 100% माझ्या पर्समध्ये किंवा मी कुठं ट्रॅव्हल्स करत असेल तर मला चॉकलेट ठेवावंच लागतं. कारण मी जरा थोडंसं अगर मी काय विचार केला किंवा थोडासा पण टेन्शन घेतला किंवा मी पोरांचा विचार केला किंवा माझ्या फॅमिलीचा विचार केला तर मला लगेच बीपी माझी लो होती. मी घामाघूम होते, मला काय सुधरत नाही. असे काय आहेत माझे प्रॉब्लेम्स. तर ते तुम्हाला आज म्हणजे तुम्ही म्हणत असाल की मॅडम बोलता बोलता खूप अडकतात. आणि खरंच आहे, मला हे सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळे मी खूपच म्हणजे अडकते बोलण्यात. आणि मला असं जास्त चाललं की दम लागतोय. आणि आता तर परवापासून तर वेगळंच आजार माझं चालू झालं आहे. माझं गुडघेच माझे काम करत नाही. म्हणजे असं लईच म्हणजे पेन होतोय. आता पण थोडं वेळ पूर्वी असं थोडंसं दाबून धरलं मी पाय,